हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जे नॉलेज लोक तुम्हाला लाखो रुपयाच्या कोर्सेसमध्ये शिकवतात ना, तेच नॉलेज मी तुम्हाला बिलकुल फ्रीमध्ये शिकवणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की चार्ट पॅटर्न काय असतात, चार्ट पॅटर्न हे मार्केटमध्ये वर्क कसे करतात आणि चार्ट पॅटर्न शिकून आपण मार्केटमधून चांगल्या प्रकारे पैसा कसा बनवू शकतो। आणि हो मित्रांनो, जास्त वेळ न घालवता चला आपण आपल्या टॉपिककडे चलूया। आणि त्याच्या पहिले जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून शेअर मार्केट रिलेटिव्ह कॉन्टेंट तुम्हाला सगळ्या पहिले मिळून जातील। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की हे चॅनल आपले एक मराठी माणसाचं आहे मित्रांनो। तर चला आपण पाहूया चार्ट पॅटर्न काय असतात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 8 प्रकारचे चार्ट पॅटर्न शिकणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो मित्रांनो। आणि व्हिडिओ जर मोठा म्हणलं तर काही जण काय करतात, व्हिडिओला स्किप करून पाहतात आणि स्किप करून व्हिडिओ पाहिल्यामुळे जे आपण व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे टॉपिक सांगितलेले आहेत ते काही टॉपिक मिस होऊन जातात आणि टॉपिक मिस झाल्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओची लिंक लागत नाही मित्रांनो आणि व्हिडिओ जो आहे पूर्णपणे समजत नाही मित्रांनो। आणि हीच गोष्ट मित्रांनो आपल्या मराठी माणसाला कळत नाही। आपल्या मराठी माणसाला जर एखादी गोष्ट फ्रीमध्ये मिळत असेल ना, तर त्या गोष्टीची कदर कळत नाही, त्या गोष्टीची व्हॅल्यू कळत नाही मित्रांनो आपल्या मराठी माणसाला। आणि त्याचमुळे आपला मराठी माणूस जो आहे तो पाठीमागे राहतो मित्रांनो। आणि तुम्हाला जर खरंच मनातून शेअर मार्केट शिकायचं असेल आणि शेअर मार्केटमध्ये शिकून शेअर मार्केटमधून पैसे कमवून जर तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करा, कारण की असेच व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले मिळतील। आणि हा मित्रांनो, आपला व्हिडिओ जो आहे तो एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत बिना स्किप करता पहा, कारण की काही मुद्दे जे आहेत मित्रांनो तुमच्याकडून मिस होणार नाहीत आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला एकदम परफेक्टली लक्षात येणार। आता चला पाहू आपण चार्ट पॅटर्न हे जे आहेत काय असतात ते। चला मित्रांनो, आपण आता सगळ्यात पहिला पाहू चार्ट पॅटर्न। आपला सगळ्यात पहिला चार्ट पॅटर्न कोणता आहे? तर मित्रांनो, आपला सगळ्यात पहिला चार्ट पॅटर्न आहे डबल टॉप। डबल टॉप म्हणजे मित्रांनो, मार्केट ज्यावेळेस अप ट्रेंडमध्ये असतं त्यावेळेस असं मार्केट यम सारखा पॅटर्न बनवतो मित्रांनो, यम सारखा याला म्हणतात डबल टॉप पॅटर्न मित्रांनो। डबल टॉप म्हणजे कोणत्याही शेअरची प्राईस जी आहे मित्रांनो ती इथं एका सपोर्ट पैसे जाऊ रेजिस्टन्स पैसे जाऊन मित्रांनो प्रत्येक वेळेस 2 वेळेस तिथून मित्रांनो रिटेस्ट करते। आणि मित्रांनो, मार्केटमध्ये ज्यावेळेस हा डबल टॉप पॅटर्न बनत असतो त्यावेळेस आपण एंट्री केव्हा करायची? ज्यावेळेस मित्रांनो अशा प्रकारचा डबल टॉप पॅटर्न बनतो आणि ज्यावेळेस मित्रांनो ही नेकलाईन जी दिसते तुम्हाला, ही नेकलाईन ज्यावेळेस ह्या नेकलाईनचा ब्रेकडाऊन होईल त्याच वेळेस मित्रांनो आपण एंट्री करायची मार्केटमध्ये। ज्यावेळेस असा मार्केटमध्ये डबल टॉप पॅटर्न बनला आणि इथं नेकलाईनचा ब्रेकडाऊन होऊन मित्रांनो ज्यावेळेस मार्केट रिटेस्ट देऊन परत खाली यायला चालू करेल, नाही तर एखादी आपल्याला बेरिश कॅन्डल स्टिक दिसली त्याच वेळेस मित्रांनो आपण इथं एंट्री करायची मित्रांनो। तर हा झाला आपला डबल टॉप पॅटर्न मित्रांनो। आता आपण मार्केटमध्ये पाहू की डबल टॉप ॲक्च्युअल मार्केटमध्ये डबल टॉप पॅटर्न दिसतो कसा। तर मित्रांनो, डबल टॉप पॅटर्न हे पहा मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो की डबल टॉप पॅटर्न कसा दिसतो। तर मित्रांनो, तुम्हाला इथं दिसत असेल की हे पहा मित्रांनो, 2 मिनिट, इथं एक मित्रांनो तुम्हाला डबल टॉप पॅटर्न बनताना दिसत असेल यम सारखा मित्रांनो, याला म्हणतात डबल टॉप पॅटर्न। हे पहा मित्रांनो, ज्यावेळेस इथं एक नेकलाईनचा ब्रेकडाऊन झाला त्यावेळेस मित्रांनो एकदम मोठी रॅली आलेली आहे मित्रांनो मार्केटमध्ये। हे पहा, हा झाला मित्रांनो आपला डबल टॉप पॅटर्न। डबल टॉप म्हणजे यम पॅटर्न मित्रांनो। आता चला आपण पाहूया आपला दुसरा पॅटर्न कोणता आहे। तर मित्रांनो, आपला दुसरा पॅटर्न जो आहे तो आहे डबल बॉटम मित्रांनो। डबल बॉटम म्हणजे डब्ल्यू पॅटर्न मित्रांनो। डब्ल्यू पॅटर्न आता दिसतो कसा? डब्ल्यू पॅटर्न मित्रांनो सगळ्यांना तुम्हाला डब्ल्यू तो माहीत आहे कसा असतो मार्केटमध्ये मित्रांनो। डब्ल्यू पॅटर्न म्हणजे असा 2 वेळेस जो आहे आपल्या कोणत्याही समजा मार्केटची प्राईस जी आहे मित्रांनो ती एखाद्या सपोर्टपासून 2 वेळेस अशी वरती जाते मित्रांनो आणि एक असा डब्ल्यू पॅटर्न दिसतो मित्रांनो आपल्याला, डबल बॉटम पॅटर्न। मार्केटमध्ये मित्रांनो डबल बॉटम पॅटर्न आपल्याला ज्यावेळेस दिसतो त्यावेळेस त्यामध्ये एंट्री कशी करायची मित्रांनो आपण? ज्यावेळेस असा डबल बॉटम पॅटर्न बनत असतो मित्रांनो त्यावेळेस मित्रांनो ज्यावेळेस असा डबल बॉटम पॅटर्न बनतो आणि ही डब्ल्यूची जी नेकलाईन आहे मित्रांनो हे इथे, त्या नेकलाईनचा ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतो, ब्रेकआउट होतो मित्रांनो, त्यावेळेस ज्यावेळेस ब्रेकआउट होऊन ज्यावेळेस मित्रांनो रिटेस्ट देते आणि रिटेस्ट देऊन परत एखादी आपल्याला बुलिश कॅन्डल दिसते ना मित्रांनो, त्यावेळेस हा पॅटर्न मित्रांनो मार्केटमध्ये वर्क करतो। आणि मित्रांनो हा पॅटर्न जो आहे तो मित्रांनो डाऊन ट्रेंडमध्ये खूप काम करतो। हा पॅटर्न जो आहे तो सांगतो की आता मार्केटची जी डायरेक्शन चेंज होणार आहे मित्रांनो। आता मी तुम्हाला रिअल मार्केटमध्ये दाखवतो की डबल बॉटम पॅटर्न जो आहे
तो दिसतो कसा मित्रांनो, हा पहा मित्रांनो, हा आहे डबल बॉटम पॅटर्न मित्रांनो. ज्यावेळेस मित्रांनो हा डबल बॉटम पॅटर्न जो आहे मार्केटमध्ये बनला त्यावेळेस मित्रांनो हे पहा, इथं एक रेड कॅन्डलनी ब्रेकआउट आहे, ग्रीन कॅन्डलनी दिला आणि रेड कॅन्डलनी जी रिटेस्ट दिली मित्रांनो वापस परत. आणि त्यावेळेस पहा मित्रांनो खूप अशी मोठी रॅली आलेली. रॅली म्हणजे मित्रांनो जवळपास एक किती पॉईंट भेटले आपल्याला याच्यामध्ये, जवळपास मित्रांनो आपल्याला 100 पॉईंटची रॅली भेटलेली मित्रांनो पाहायला. इथे याला म्हणतात डबल बॉटम पॅटर्न मित्रांनो. डबल बॉटम पॅटर्न म्हणजे डब्ल्यू पॅटर्न मित्रांनो. हा पॅटर्न आपल्याला हे सांगतो की आता मार्केटची डायरेक्शन जी आहे ती चेंज होणार आहे मित्रांनो. आता आपण पाहूया की तिसरा जो पॅटर्न आहे आपला तो पॅटर्न कोणता आहे मित्रांनो. हा पॅटर्न तुम्हाला समजला असेल आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये जर मित्रांनो एखादी गोष्ट जर नाही समजली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता की तुम्हाला कोणती गोष्ट नाही समजली. मी त्या याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले मित्रांनो. तर आपण तिसरा पॅटर्न जो आहे कोणता आहे तो पाहू मित्रांनो. आता कोणता पॅटर्न आहे मित्रांनो, आपला तिसरा पॅटर्न आहे ट्रिपल टॉप पॅटर्न. ट्रिपल टॉप पॅटर्न म्हणजे मित्रांनो मार्केट जे 3 वेळेस जे रेजिस्टन्सपाशी जाऊन वापस येतं मित्रांनो. आणि इथं ज्यावेळेस याचा ब्रेकडाऊन एक असा बॉक्स सारखा बनतो मित्रांनो इथे, आणि 3 वेळेस मित्रांनो मार्केट इथून रिटेस्ट करतं आणि ज्यावेळेस एक खालच्या नेक लाईनला ब्रेकडाऊन देतं त्यावेळेस आपली एंट्री बनते मित्रांनो. आता मी याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला की ट्रिपल टॉप पॅटर्न हा मार्केटमध्ये ॲक्च्युअल मार्केटमध्ये दिसतो कसा मित्रांनो. हे पहा मित्रांनो, ट्रिपल टॉप पॅटर्न जे आहे ते मार्केटमध्ये काम कसं करतो मित्रांनो. हे पहा, इथं एक समजा रेजिस्टन्स आहे मित्रांनो आणि इथं खाली जो आहे एक सपोर्ट आहे. ज्यावेळेस मित्रांनो 3 वेळेस रिटेस्ट करतं रेजिस्टन्सला मार्केट, 1 2 आणि 3 वेळेस मित्रांनो इथं रेजिस्टन्सला मार्केटनी सपोर्ट हे केले. मात्र मित्रांनो एक समजा म्हणजे वरचे आपला छत तिथं मित्रांनो बाउन्स होऊन खाली आलेलं आहे तिथून. आणि ज्यावेळेस ह्या नेक लाईनचा ब्रेकग्राऊंड झाला मित्रांनो इथून खूप तुम्ही पाहू शकता किती मोठी रॅली आलेली आहे मित्रांनो. असा रिअल मार्केटमध्ये ट्रिपल टॉप पॅटर्न दिसतो मित्रांनो. हे पॅटर्न जे आहेत मित्रांनो ते आपल्याला मार्केटमध्ये सापडता आले पाहिजेत. आपल्याला ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये पॅटर्न तयार होत असतो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला पॅटर्न माहीत करता आले पाहिजेत. ही पूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो मी पार्ट बाय पार्ट करून तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नक्की. तर मित्रांनो आपण आता पाहूया की चौथा पॅटर्न जो आहे तो कोणता पॅटर्न आहे मित्रांनो. चौथा पॅटर्न आहे मित्रांनो ट्रिपल बॉटम पॅटर्न मित्रांनो. ट्रिपल बॉटम पॅटर्नमध्ये जे आहे मित्रांनो मार्केट जे एखाद्या समजा रेजिस्टन्सपाशी येतं आणि रेजिस्टन्सला 3 बाऱ्या बाउन्स होतं मित्र आपल्या सपोर्टपाशी येऊन, आपल्या सपोर्टपाशी येऊन जे 3 वेळेस जे मित्रांनो मार्केट बाउन्स होतं वरती आणि वरची नेक लाईन जे आहे तिला ब्रेकआउट करतं. ब्रेकआउट केल्यानंतर खूप मोठी रॅली येते मित्रांनो. त्यालाच म्हणतात ट्रिपल बॉटम पॅटर्न मित्रांनो. ट्रिपल बॉटम पॅटर्न मित्रांनो असा दिसत असतो. 3 वेळेस त्याने मित्रांनो रेजिस्टन्सपासून बाउन्स झालेला आहे आणि त्यानंतर वरच्या साईडला ब्रेकआउट दिलेला आहे मित्रांनो. तर आपण रिअल मार्केटमध्ये पाहू की ट्रिपल बॉटम पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे वर्क करतो आणि कसा दिसतो ते रिअल मार्केटमध्ये. हे पहा मित्रांनो, रिअल मार्केटमध्ये ट्रिपल बॉटम पॅटर्न जो आहे तो अशा प्रकारे दिसत असतो मित्रांनो. ट्रिपल बॉटम पॅटर्न जो आहे मित्रांनो तो आपल्याला सांगतो की आता मार्केटची डायरेक्शन जी आहे ती चेंज होणार आहे. ट्रिपल बॉटम पॅटर्नमध्ये मित्रांनो हा पहा खालच्या साईडचा जो सपोर्ट आहे तिथून मार्केटने जे 3 वेळेस बाउन्स झाले मित्रांनो, 1 2 आणि 3 वेळेस मित्रांनो. 3 वेळेस ज्यावेळेस बाउन्स झालं त्याच वेळेस मित्रांनो वरल्या साईडला जी आहे ब्रेकआउट आली आणि ब्रेकआउट आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की किती मोठी रॅली आली मित्रांनो. वरच्या साईडला जी आहे किती मोठी रॅली आली आणि हे पॅटर्न मित्रांनो आपल्याला रिअल मार्केटमध्ये तयार होत असताना जो आहे मित्रांनो ओळखता आला पाहिजे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो आपण अभ्यास करणं हा खूप गरजेचा आहे. कोणतीही गोष्ट मित्रांनो आपल्याला जर करायची असेल तर त्या गोष्टीचा खोलपर्यंत अभ्यास केला तरच आपल्याला ती गोष्ट समजते मित्रांनो. त्यामुळं व्हिडिओ जो आहे मित्रांनो बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर आपण आता पाहू की आपला 5वा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न कोणता आहे. तर मित्रांनो आपला 5वा पॅटर्न आहे हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर म्हणजे आपलं डोकं आणि खांदे. हेड अँड शोल्डर पॅटर्न मित्रांनो मार्केटमध्ये असा दिसत असतो. 2 मिनिट मित्रांनो. हेड अँड शोल्डर पॅटर्न मित्रांनो मार्केटमध्ये असा दिसत असतो. हे की झालं आपलं हेड आणि हे 2 जे आहेत आपले मित्रांनो ते झाले आपले शोल्डर. हेड अँड शोल्डर मित्रांनो ज्यावेळेस हे शोल्डरचा ब्रेकडाऊन होतो मित्रांनो त्यावेळेस मार्केटमध्ये खूप मोठी रॅली येते. हेड अँड शोल्डर पॅटर्न मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की हेड अँड शोल्डर म्हणजे आपलं डोकं आणि
खांदे. हे पहा मित्रांनो, हेड अँड शोल्डर पॅटर्न अशा प्रकारे असतो की ही झालं वरचं आपलं हेड आणि हे खालचे जे झाले आपले मित्रांनो 2 झाले ते आपले शोल्डर मित्रांनो. हे 2 आहेत आपले शोल्डर आणि हे हेड. तर आता मी मित्रांनो तुम्हाला रिअल मार्केटमध्ये दाखवतो की हेड अँड शोल्डर पॅटर्न वर्क कसा करतो आणि आपल्याला त्याच्यावर एंट्री कशी घ्यायची आणि तो दिसतो कसा. मित्रांनो तुम्ही आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती पाहू शकता की हा आहे हेड अँड शोल्डर मित्रांनो. हे पहा मित्रांनो, हे झाले आपले शोल्डर, हे झाला वरती आपला हेड आणि हा परत झाला एक शोल्डर. ज्यावेळेस मित्रांनो आपल्या शोल्डरचा ब्रेकडाऊन झाला त्यावेळेस मित्रांनो तुम्ही पाहू शकता की खालच्या साईडला जी किती भारी रॅली आली मित्रांनो. वरती झाला आपला हेड, खाली 2 झाले आपले शोल्डर. म्हणजे मित्रांनो हे वरचं आपलं डोकं आणि खालचे जे 2 आपले खांदे आहेत मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो रिअल मार्केटमध्ये जो आहे तो हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसत असतो मित्रांनो. हे पहा मित्रांनो, मी तुम्हाला बोर्ड लावून दाखवतो. हे झाला आपला खांदा, वरती झालं आपलं डोकं आणि परत झाला आपलं इथे एक खांदा. ज्यावेळेस मित्रांनो हे खालचा ते आपले शोल्डर जे राहतात मित्रांनो आपले ते शोल्डरचा ब्रेकडाऊन होतो त्याच वेळेस मित्रांनो आपण एंट्री घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेस आपल्या शोल्डरचा ब्रेकडाऊन झालेला आहे त्यावेळेस किती मोठी रॅली आली मित्रांनो. तर आता आपण तुम्हाला जर समजला असेल तर आपण पाहूया आपला 6वा पॅटर्न जो आहे तो कोणता पॅटर्न आहे. मित्रांनो आपला 6वा पॅटर्न जो आहे तो सेमच आहे, फक्त याला म्हणतात इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर मित्रांनो. म्हणजे थोडक्यात उलटा टांगलेला माणूस मित्रांनो. हे पहा, ज्यावेळेस मित्रांनो आपण माणसाला जो उलटा टांगू त्यावेळेस काय होतं आपले शोल्डर, हे झाले आपले शोल्डर, खाली झाला आपला हेड आणि हा एक परत झाला आपला शोल्डर. जो आपला हेड अँड शोल्डर होता मित्रांनो त्यावेळेस आपलं जे हेड जे आहे ते वरच्या साईडला होतं आणि आपले शोल्डर पण जे आहेत वरच्या साईडला होते. ह्यावेळेस तसं नाही मित्रांनो. ह्यावेळेस आपलं हेड जे आहे ते पण खाल्या साईडला आहे आणि आपले शोल्डर जे आहेत ते पण खाल्या साईडला आहेत मित्रांनो. याला म्हणतात इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर मित्रांनो. हेड जे आहे आपलं ते खाल्या साईडला असतं आणि शोल्डर पण, याला म्हणतात हेड अँड शोल्डर. आता आपण मित्रांनो पाहू की ॲक्च्युअल मार्केटमध्ये हे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो. आपला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे तो अशा प्रकारे दिसतो मित्रांनो. हे झाले आपला शोल्डर, हे झाला हेड आणि परत हा एक झाला आपला मित्रांनो शोल्डर. म्हणजे हे एक झाला आपला खांदा, हे झालं डोकं आणि हे एक झाला आपला खांदा परत मित्रांनो. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न मित्रांनो. ज्यावेळेस हे पहा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या शोल्डरचा जो आहे ब्रेकआउट झाला मित्रांनो त्यावेळेस तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये किती मोठी रॅली आली मित्रांनो. याला म्हणतात इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर मित्रांनो. तर आपण आता पाहू की आपला 7वा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न कोणता आहे. आपला 7वा पॅटर्न जो आहे तो आहे मित्रांनो रायझिंग वेज पॅटर्न मित्रांनो. रायझिंग वेज पॅटर्न जो आहे तो असा दिसत असतो. अशा 2 ट्रेंड लाईन असतात मित्रांनो. अशा प्रकारे 2 ट्रेंड लाईन असतात आणि त्याच ट्रेंड लाईनच्या मध्ये मित्रांनो मार्केट जे आहे ते मूव्ह करीत असतं. वरच्या ट्रेंड लाईनपासून परत तिथून बाउन्स होऊन खाली येतं आणि खालच्या ट्रेंड लाईनपासून बाउन्स होऊन जे मित्रांनो वरती जातं, वरच्या ट्रेंड लाईनपासून खाली येतं मित्रांनो. अशा प्रकारे असतो तो रायझिंग वेज पॅटर्न मित्रांनो आपला. तो पॅटर्न मित्रांनो वर्क कसा करतो, ज्यावेळेस मित्रांनो हे असं एक रेंज बाउंडमध्ये मित्रांनो मार्केट चालत असते. ज्यावेळेस खालच्या साईडला मित्रांनो ब्रेकआउट देतं मार्केट त्यावेळेस मित्रांनो आपण जे आहे ती एंट्री घ्यायची. अशा प्रकारे मित्रांनो हे पहा, ज्यावेळेस मार्केट असा तिथं टाईमपास करत असतं मित्रांनो तर तुम्ही मार्केटमध्ये ज्यावेळेस मित्रांनो ब्रेकआउट होईल आणि रिटेस्ट करेल मार्केट त्यावेळेस मित्रांनो आपण जी आहे एंट्री बनवायची मित्रांनो. तर आपण आता ॲक्च्युअल मार्केटमध्ये पाहू की रायझिंग वेज पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे दिसतो मित्रांनो. ॲक्च्युअल मार्केटमध्ये पाहू शकता मित्रांनो की तुम्ही इथं तुम्हाला 2 ट्रेंड लाईन दिसत असतील जे की मी ड्रॉ केलेले आहेत मित्रांनो. मी मार्केट जे आहे मित्रांनो ह्या दोन्ही ट्रेंड लाईनच्या मध्येच टाईमपास करून राहिलेलं आहे मित्रांनो. आणि ज्यावेळेस ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन येऊन रिटेस्ट दिलेलं आहे मित्रांनो त्यावेळेस मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता की किती मोठी मूव्ह आलेली. पाहू शकता तुम्ही मित्रांनो किती मोठी मूव्ह कॅप्चर झालेली आहे मित्रांनो. अशी एवढी मोठी मूव्ह कॅप्चर करून मित्रांनो मार्केटमधून खूप कमी कॅपिटलमध्ये खूप चांगला पैसा बनवू शकतो मित्रांनो. तर आपण आता पाहू की आपला शेवट आणि लास्ट जो 8वा पॅटर्न आहे तो पॅटर्न कोणता आहे मित्रांनो. आणि तुम्हाला मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये जर कोणती गोष्ट थोडी जरी गोष्ट समजली नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता की तुम्हाला कोणती गोष्ट जी समजली नाही. मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवल मित्रांनो. तर आपण चला पाहूया की आता 8वा पॅटर्न जो आहे तो कोणता आहे मित्रांनो. आपला 8वा पॅटर्न जो आहे मित्रांनो तो पॅटर्न आहे फॉलिंग वेज पॅटर्न मित्रांनो. फॉलिंग वेज पॅटर्न जो आहे मित्रांनो तो अशा प्रकारे दिसत असतो. म्हणजे फॉलिंग वेज म्हणजे मित्रांनो मार्केट जे ज्यावेळेस फॉल करीत असते खाली पडत असते त्यावेळेस मित्रांनो हा पॅटर्न बनत असतो.
पॅटर्न बनताना मित्रांनो अशा 2 ट्रेंड लाईनच्या मध्ये मार्केट जे आहे ते टाईमपास करतं असं, आणि वरच्या साईडला ज्यावेळेस मित्रांनो ब्रेकआउट देतं त्यावेळेस मार्केटमध्ये खूप मोठी जी आहे मित्रांनो अप साईडला रॅली येते मित्रांनो, याला म्हणतात फॉलिंग वेज पॅटर्न मित्रांनो. फॉलिंग वेज पॅटर्न मित्रांनो जो आहे तो अशा प्रकारे असतो मित्रांनो, अशा प्रकारे. आता आपण रिअल मार्केटमध्ये ॲक्च्युअल मार्केटमध्ये पाहू की फॉलिंग वेज पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे दिसतो आणि कशा प्रकारे वर्क करतो मित्रांनो, आणि तो शिकून आपण मार्केटमधून खूप इझी वेमध्ये पैसा कमवू शकतो मित्रांनो. पहा मित्रांनो, हा आहे फॉलिंग वेज पॅटर्न मित्रांनो. फॉलिंग वेज पॅटर्न जो आहे तो अशा प्रकारे दिसतो. ह्या 2 ट्रेंड लाईन दिसतात ना मित्रांनो, ते मी ड्रॉ केलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो. ॲक्च्युअल मार्केटमध्ये फॉलिंग वेज पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे वर्क करतो हे पहा मित्रांनो. हे ट्रेंड लाईनच्या मध्ये मार्केट जे टाईमपास करून राहिलं आहे मित्रांनो. खूप वेळा मार्केटमध्ये टाईमपास केलेला आहे मित्रांनो, आणि ज्यावेळेस वरच्या साईडला मित्रांनो ब्रेकआउट आलेलं आहे त्यावेळेस मित्रांनो तुम्ही पाहू शकता की किती मोठी रॅली आलेली मित्रांनो. वरच्या साईडला जी किती मोठी रॅली आलेली आहे मित्रांनो. आणि मित्रांनो हे जे पॅटर्न शिकून मित्रांनो आपण मार्केटमधून खूप चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतो मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ एकदम लक्ष देऊन पाहिला असेल तर मित्रांनो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल की आपले जे 8 पॅटर्न शिकलो होतो आपण ते कशा प्रकारे मार्केटमध्ये वर्क करतात. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आपला थोडाही जर आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करा, कारण की मित्रांनो मी एकदम आपल्या मराठी भाषेत एकदम सोप्या भाषेत तुम्हाला शेअर मार्केट शिकवण्याचे प्रयत्न करीत आहे मित्रांनो. कारण की आपला मराठी माणूस जो आहे तो कुठेतरी पुढे गेला पाहिजे, आपला मराठी माणूस जो आहे तो मागे नाही राहायला पाहिजे. आणि मित्रांनो तुमचं पण कर्तव्य बनतं की आपल्या मराठी माणसाला पुढे नेण्याचं. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.